नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सायबर शास्त्रांचा वापर करून होणारे डिजिटल हल्ले कसे रोखायचे यावर उपाय म्हणून ट्रम्प प्रशासनानं ओपन AI आणि अँथ्रोपिकच्या प्रगत AI मॉडेल्सवरती तात्पुरते निर्बंध घातले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसाठी 30 दिवसांच्या विशेष सायबर रिव्ह्यूनंतरच हे मॉडेल्स सर्वांसाठी खुले होतील. चीन, रशियासारख्या देशांमधील हॅकर्सचा धोका ओळखून हा कठोर सुरक्षा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ChatGPT बनवणाऱ्या ओपन AI कंपनीनं सांगितलंय की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या विनंतीवरनं ते त्यांच्या नवीन AI मॉडेल्सच्या प्रकाशनावरती मर्यादा घालत आहेत. सायबर सुरक्षेच्या धोक्यांसाठी सरकारी यंत्रणांकडनं AI उत्पादनांची केली जाणारी ही तपासणी आणि त्यातील हा सर्वात ताजा निर्णय आहे. त्यानंतर काही तासांनी ओपन AIची मुख्य स्पर्धक कंपनी असलेली अँथ्रोपिकनं जाहीर केलं की ट्रम्प प्रशासनानं त्यांच्या सर्वात शक्तिशाली सायबर सुरक्षा मॉडेलच्या मर्यादित प्रकाशनाला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयानं या मॉडेलवरती प्रत्यक्षामध्ये बंदी घातल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यातच ही मंजुरी देण्यात आली. दोन्ही कंपन्यांनी सांगितलं की त्यांची सर्वात नवीन मॉडेल्स विश्वासू भागीदारांच्या मोजक्या गटांसाठी उपलब्ध असतील. ओपन AIनं स्पष्ट केलंय की GPT 5.6 SOL नावानं त्यांचं जे नवीन AI उत्पादन आहे ते केवळ ट्रम्प प्रशासनानं मान्यता दिलेल्या ग्राहकांसाठीच उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारची सरकारी मंजुरीची प्रक्रिया ही दीर्घकालीन डिफॉल्ट बनू नये असं आमचं मत आहे, असं ओपन AIनं एका निवेदनामध्ये सांगितलंय. कंपनीनं पुढं सांगितलं की ती या चाचणी कालावधीकडे एका तात्पुरतं पाऊल म्हणून पाहत असून येत्या काही आठवड्यामध्ये हे मॉडेल सर्वांसाठी व्यापक प्रमाणावरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ओपन AIकडून त्यांच्या शक्तिशाली नवीन AI मॉडेलचं हे टप्प्याटप्प्याने केलं जाणारं प्रकाशन क्लॉड चॅटबॉट बनवणाऱ्या अँथ्रोपिक कंपनीविरुद्ध सरकारनं या महिन्याच्या सुरुवातीला घातलेल्या निर्णयांसमोर आलेला आहे. परदेशी नागरिकांकडनं या तंत्रज्ञानाचा वापर रोखण्याचा ट्रम्प यांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी अँथ्रोपिकनं फेबल 5 आणि मायथास 5 या नावाची 2 AI मॉडेल्स लॉन्च केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच इंटरनेटवरनं पुन्हा हटवण्यात आलीत. सरकारनं शुक्रवारी येथील मायथॉस 5 मॉडेलवरती निर्बंध उठवले असून त्यामुळे हे मॉडेल आता सायबर सुरक्षा रक्षक आणि पायाभूत सुविधा पुरवठादारांच्या मोजक्या गटासाठी पुन्हा उपलब्ध करून दिलं जाणार आहे, असं अँथ्रोपिकनं सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अमेरिकेची आता ही नवीन चाल आहे की अजून काही हे पाहावं लागेल. परंतु ओपन AI आणि अँथ्रोपिक यांचे जे काही ॲडव्हान्स AI मॉडेल्स आहेत तर ते नक्की कोणाला मिळतील, कुठल्या देशाला मिळतील हे ट्रम्प स्वतः ठरवणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.